हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर मी चालली हॉस्पिटलला, ते कशासाठी तुम्हाला कळेलच. आणि माझं प्लांट ना इथे ठेवलेलं वाढायला लागले, त्याला मुळ्या फुटायला लागलेल्या आहेत. मला वाटलं नुसत्या पाण्यामध्ये हे येईल की नाही, पण खूप सुंदर आलेलं आहे. पाच हे पहा किती सुंदर दिसायला लागलेलं आहे. आणि हे आहे मनी प्लांट. जेट प्लांट एक आणायचं आहे मला. आणि हे बघा मुळ्या फुटायला लागलेल्या आहेत. खूप भारी वाटायला इथे ह्या कॉर्नरला. हे प्लांट कसलं भारी दिसतंय ना. तर चला मी जाते ह्यांच्यासाठी डब्बा घेऊन. काय झालंय काय नाही ते तुम्हाला सांगते मी व्लॉगिंग मध्ये. व्लॉग बनवा की नाही असं वाटत होतं, पण चला म्हटलं बनवूयात. सुख दाखवतं तर दुःखही दाखवूया असं वाटलं. दुःख म्हणजे असं तेवढं काही नाहीये, पण जे आहे ती रियालिटी दाखवावी अशी मला वाटलं, म्हणून करते हा ब्लॉग. तर चला आपण जाऊया हॉस्पिटलमध्ये. अंशू आलेला आहे. अंशूला घेऊन घरी आले होते. सकाळी गेले होते 10 वाजायला. 1:30ला आलेली आहे घरी, म्हणजे 2ला. थोडाफार म्हणजे जेवण वगैरे केलेलं आहे मी. अंशूलाही जीव घातलेला आहे. आता हर्षू येणार आहे 5:30ला. आता किती 3:45 काहीतरी वाजायलेत. हो, 3:45 वाजायलेत. 3ला त्यांना डबा द्यायचा आहे जेवायला. त्यांना डब्बा वगैरे देऊन येते 5-5:30 पर्यंत. मी 5:30 पर्यंत येते, कारण हर्षू येईल. हर्षू आल्यानंतर यावं लागेल मला. चावी ठेवीन नाही, घेऊन जाते. हर्षू आल्यानंतर येते परत. बघूया. चला तुम्हाला दाखवते. फायनली पोहोचलो आम्ही हॉस्पिटलमध्ये. आणि अशी आहे आमची हॉस्पिटलची रूम. आणि तिथे आहे आमचा पेशंट. हे पहा, अंशू बसलाय पेशंटच्या बाजूला, पप्पाच्या बाजूला. आल्या आल्या मोबाईल घेतलेला आहे अंशूनी. आणि अशी आहे रूम. हे पहा, तिथे आहे बाथरूम. छोटीशीच आहे पण छान आहे. हे पहा अशी आहे रूम. काय झाले? हा, काय झाले? काय झाले? काय झाले? ऍडमिट कशामुळे झालं? हा, काय झालं? शुगर कमी झालेली आहे, बीपी हाय झालेला आहे. याच्यामुळे ऍडमिट केलेला आहे ह्या व्यक्तीला. पाहू शकता तुम्ही. आणि त्याच्या बाजूला एक बसलेला आहे छोटूसा मुलगा. अंजो कसा बसले बघा, मोबाईल घेऊन. चला मी देते जेवायला. इथे आणलेला आहे मी जेवायला माझ्या नवऱ्याला. हे बघा, याच्यात वरण आणि याच्यात 2 चपात्या आणलेल्या आहेत. तिथे तेवढ्या आहेत गोळ्या वगैरे सर्व काही. सलाईन संपले वाटतं ना. सलाईन लावलं होतं वाटतं ना. लावून संपले ना. एक लावलीत का? 2 छोट्या आणि 2 मोठ्या का एक मोठी? मोठी एक आणि 2 छोट्या. मी जाताना एक छोटी संपली होती ना. आता हर्षू आल्यानंतर मग मला जावं लागेल घरी. यांना जेवायचं आहे. चला आम्ही येते जेवायला. चला. आणि अंशू बघा येत आहे मोबाईल. अंशूला ट्युशनला पण जायचंय. अंशू जायचंय ट्युशनला. जायचंय. असं काहीच आहे हे रूम. हॉस्पिटलचा जाते वेळेस दाखवते तुम्हाला, कारण ना इथे लिफ्टला कमीत कमी 10 मिनिटं तर थांबावं लागतं. एवढी गर्दी आहे. हॉस्पिटल तर भूलभुलैया असल्यासारखंच आहे. सह्याद्री म्हणून आहे हॉस्पिटलचं नाव. खूप भयंकर आहे. समजतच नाही कुठून जाऊन काही नाही. रात्री 11ला बंद होती लिफ्ट, कारण रात्री मी 11:30ला गेली होती घरी मुलांना घेऊन. बंद झाली होती लिफ्ट. मग आम्हाला कुठं जायचं काहीच समजत नव्हतं. फायनली कसं तर कुठं तर रस्ता काढून गेलो गेटला. आम्हाला मग एंट्रन्स गेट भेटलं आणि तिथून गेलो आम्ही घराकडे. खूप मोठा हॉस्पिटल आहे. कुठं कसं जावं काही समजत नाही. आणि इथे बघा अंशूचं घरी ती दारीन दिवळी बिराडी असं असते काही. जे घरी असते तिथंच त्याला सगळीकडं तेच असते त्याचं शेड्यूल. फोन असते सगळीकडं. आता घेणार आहे मी फोन. आता पप्पाला जेवायचं आहे. पप्पाला जेवण देऊन जायचं आहे आपल्याला घराकडे. चला तर चला मी देते त्यांना जेवायला. हर्षू वाट बघतोय पुन्हा. बघा पेशंटच्या जागी कोण झोपले? हा, अय इकडे ये. टकल्या. हा, छोटा पेशंट झोपलेला आहे. अलीकडे इकडं. कुठे आहे? बसा 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 बसा. चला आता आमचा पेशंट जेवायलेला आहे. अगं माई,
पेशंटला सकाळी आणला होता शिरा, आता आणलेला आहे चपाती आणि वरण. इथे पेशंट जेवण चाललंय पेशंटचं आमच्या. हे पहा, शुगरचा रोग तर यांचा खानदानीच आहे. यांच्या आईला होती शुगर, यांची कमी झाली, आईची वाढत होती ना. हे हॉस्पिटल जे की आम्ही आलो होतो, आता निघालो आहोत घराकडे. मी आणि अंशू है ना, अंशू जी आम्हाला आणायचे टिफिन करून खिचडी पप्पाला अंशूच्या, है ना. चला आपण जाऊया घरी. 4th फ्लोअर आहे, 4th फ्लोअर. हे आहे हॉस्पिटल, हे पहा सह्याद्री हॉस्पिटल आहे. आता आम्हाला जायचंय घरी खिचडी बनवायला, टिफिन आणायला. घ्यायला भाजीपाला, इथे आम्ही घ्यायला आलो भाजीपाला. जे की घेतली ह्याच्यामध्ये शेवगा, अंशूचा हट्ट भेंडी घे. काय घ्यायचंय? भेंडी. चला भाजीपाला घेऊया आपण आणि मग जाऊया घरी. अंशू घ्यायलाय भेंडी. कशी पण नको टाकू, चांगली चांगली टाकावं लागते निवडून. अंशू कशी पण नाही, मी घेते, थांब भेंडी घेते. भाजी घेणं झाली, आता आपल्याला जायचं आहे घरी. आणि अंशू पप्पाला खिचडी बनवायला आणि जायच्या पुन्हा आणि झोपायचे. चलो, आणि काय घ्यायचंय का अंशू? चला आणि भाजीपाला घेऊ आपण. इथं भाजीपाला बसलाय, काय घेऊ ती काही सुचना झालंय मला. बरं बघू काय जे भेटेल ते घेऊ आपण. आणि आता जस्ट आलेली आहे घरी, म्हणजे येऊन मला अर्धा तास झालेला आहे, अर्धा एक तास. हे भांडे वगैरे वॉश करून ठेवलेले, धुवून ठेवलेले आहेत. आणि इथे बनत आहे खिचडी, जे की आपल्याला घेऊन जायचं आहे हॉस्पिटलला. आणि रात्री काय द्यावं म्हटलं, सकाळी शिरा दिला होता, दुपारी चपाती आणि वरण दिलं होतं. पातळ वाटायला लागले त्यांना. आणि आता म्हटलं की बनवूया आपण खिचडी. आणि खिचडी ही बेस्ट ऑप्शन असतं रात्री जेवण्यासाठी. दररोज हे खिचडी खाल्लं तर प्रॉब्लेम नसतो. आणि थोडंफार आजारी असलं ना, खिचडी थोडी हलकी पण असती आणि खायला पण चविष्ट आणि टेस्टी लागते. म्हणून मी बनवलेली आहे खिचडी. तर आम्हाला सर्वांनाच खूप आवडते. खिचडी बनवून मग जायचं आहे हॉस्पिटलमध्ये. अंशून जेवलेला आहे, तर चला बनवते खिचडी. चलो पोचलो हॉस्पिटल मध्ये. इथं जेवण करत आहे, ते खिचडी संपली पण. आणि हे बघा दोघं, एकाला दोघं. अंशू झोपणार आहे आज पप्पा पशी ना, कनी अंशू? हा 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 हा. हर्षू झोपणार आहे, कनी हर्षू? चला तर जेवण झालेलं आहे. उद्या भेटेल आम्हाला सुट्टी, है ना अंशू? पप्पाला. हा चला तर बाय, टेक केअर फ्रेंड्स. मन बर अंशू, अंशू मन बर. तसं नाही, तसं नाही, असं कसं म्हणते, तसं कसं म्हणते. उठ. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय फ्रेंड्स.